रामकृष्ण हरी. मित्रांनो, तुका नामा म्हणे या नामदेव महाराजांच्या अभंगाच्या निरूपणामध्ये सत्रामध्ये आपले स्वागत आहे. आज नामदेव महाराजांचा तिसरा अभंग आपण घेणार आहोत. अतिशय गोड अभंग आहे, सारखा गुणगुणत राहावा असं वाटतं. आणि त्याचा अर्थ जेव्हा तुम्हाला समजेल, तेव्हा प्रवचन तुम्हाला ऐकायला मिळेल, तेव्हा त्या अभंगातली गोडी अजून वाढलेली तुम्हाला दिसेल. सुखाचे हे सुख श्री हरिमुख, पाहताही भूक तहान गेली. भेटली भेटली विठाई माऊली, वासना निवाली जीवातीला. चंद्राशी चकोर मेघाशी मयूर, वाटे तैसा भर आनंदाचा. नामा म्हणे ताप पाप ताप आणि दुःख, गेले झाले सुख बोलवेना. याचा भावार्थ समजून सांगतो. नामदेव महाराज काय म्हणतात, ते सर्व सुखाचे सुख नाही का, म्हणजे कोण? तर भगवान पांडुरंग. सुखाचे हे सुख श्रीहरिमुख, सगळं सुख देणारं कोणतं आहे तर श्रीकृष्ण भगवान पांडुरंगाचं मुख. हे पाहिल्याबरोबर मला भूक आणि तहान यांचा सुद्धा विसर पडला. विठाई माऊली भेटल्यानंतर माझ्यातील सर्व वासना आपोआप नाहीशा झाल्या. चकोर पक्षाला जसा चंद्र दिसला, मोराला आकाशात मग मेघ दिसला म्हणजे ढग दिसले की त्याला जसा आनंद होतो, तसा विठ्ठल दिसल्यावर मला आनंद होतो. नामदेव महाराज म्हणतात की भगवान विठ्ठलाला पाहिल्यानंतर सर्व पाप ताप आणि दुःख नाहीसे झाले व अतिसुखामुळे मला बोलता येईना. त्याचं निरूपण तुम्हाला समजून सांगतो की संत नामदेव महाराज हे पांडुरंगाचे अतिशय निस्सीम भक्त होते. पांडुरंगाला पाहिले की त्यांना अपार आनंद होत असे. नॉर्मली तुम्ही कोणत्या संताचा अभंग पहा की भगवंताला पाहिल्यानंतर त्यांना होणारा आनंद हा अपार असतो. भक्तीचं मुख्य हेच लक्षण आहे की भगवंताचं दिसावं, त्याचं दर्शन व्हावं, याच्यासाठी जीव तळमळणं यालाच भक्ती असं मानतात. आणि भगवंताला पाहिल्यानंतर आपल्याला सर्वस्व मिळाल्यासारखा जो आनंद होतो, तीच खरी भक्ती होय. सुखाची कल्पना ही प्रत्येकाची वेगवेगळी असते नाही का. कोणाला पैसा मिळाले की सुख वाटतं, कोणाला घरदार मिळाले की सुख वाटतं, कोणाला गाडी मिळाली की सुख वाटतं, काही स्त्रियांना दागिने मिळाले की खूप सुख वाटतं नाही का. पण हे खरं सुख मात्र नसतं. मग आजचं जे आपल्याला सुख आहे ते उद्याचं दुःख वाटू लागतं नाही का. एखाद्या बाईने खूप दागिने घेतले, खूप आनंद झाला, आणि चोराने तिथं गळा दाबला दागिन्यासाठी, मग ते सुख जे आहे ते दुःखामध्ये परावर्तित होतं. गाडी घेतली म्हणून खूप आनंद झाला आणि गाडीचा अपघात झाला, एखादा माणूस त्याच्यामध्ये दगावला की तेच गाडीचं आपल्याला तोंड पाहावंसं वाटत नाही. तर हा जो आहे की आपण पैशामुळं गाडी घोड्यामुळं घरांमुळं सुखी होतो, ही कल्पना अत्यंत चुकीची आहे. सुख हे क्षणभंगूर असतं नाही का. मग सच्चिदानंद म्हणजे काय तर सत चित अधिक आनंद, असा कायम टिकणारा जो आनंद आहे, खरा आनंद. सत म्हणजे खरा नाही का. तर तो जो टिकणारा आनंद आहे तो म्हणजे परमेश्वर. जे परमेश्वराचं नामस्मरण केलं, तो भेटला की तो जो आनंद होतो तो कायमस्वरूपी टिकतो आणि तो कधी दुःखात परावर्तित होत नाही. म्हणून कुंती जी आहे, पांडवांची माता, श्रीकृष्णाकडे नेहमी दुःख मागत असते. का मागत असे तर बस दुःख असले की लोक भगवंताचं नामस्मरण करतात, सुख असले की विसरून जातात. मग कायम तू मला दुःखी ठेव म्हणजे कायम मला तुझी आठवण राहील, असं कुंती भगवान श्रीकृष्णाला म्हणते. संत कबीर सुद्धा एका दोह्यामध्ये सांगतात, हे दुःख में लेवे सब राम का नाम, सुख में ना लेवे कोई. दुःखामध्ये सगळेजण रामाचं नाव घेतात, सुखामध्ये कोणी घेत नाही. अगर सुख में लेवे राम का नाम, सुखामध्ये जर भगवंताचं नाव घेतलं तर दुःख काय को आहे, मग दुःख येणारच नाही. म्हणून तुम्ही सुख असतानाच भगवंताचं स्मरण करा, रोज स्मरण करा. काळ कोणताही असो, सुख असो दुःख असो, वाईट वाटलेलं असो, तरी भगवंताचं नामस्मरण हे सतत केलं पाहिजे. तहान भूक हरण करणारं सुख
हे परमेश्वराचं दर्शन. ते भगवंताचं दर्शन झालं तहान भूक सुद्धा विसरून जातो. संत नामदेव महाराज सुद्धा एका दुसऱ्या अभंगात त्याबद्दल सांगतात, किंबहुना सोये जीव आत्म्याचेच आहे, तेथे जे जे होय तया नाम सुख. सुख तो गा किरटी दावितेल तुझ दिठी, ते आत्मयाचे भेटी जीवाशी होय. भगवंताच्या दर्शनाने फक्त सुखच लाभतं असं नाही, तर मनातल्या वासनाही नष्ट होतात. नामदेव महाराज आपल्याला तर सांगतात आहे की माझ्या भगवंताच्या दर्शनाने सगळ्या वासनासुद्धा नष्ट झाल्या. श्रीहरीच्या दर्शनाने माणूस विकारहीन होतो. विकार म्हणजे कोणतेच विकार, राग नाही, लोभ नाही, मत्सर नाही, मद नाही, काहीच. षड विकार जे आहे ते आपोआप सगळे नाहीसे होतात आणि ते सगळे नाहीसे झाले की जीवन आनंददायी बनते. भगवंताच्या दर्शनाने काय घडतं तर दुःख नाहीसे होतं, विकार नाहीसे होतात आणि खऱ्या सुखाचा आनंद आपल्याला व्हायला लागतो. वासनेतून मुक्त होण्यासाठी म्हणजे कोणत्याही वासना मनात राहू नये. खाण्याची वासना, पाहण्याची वासना, पैशाची वासना, काम वासना. तर परमेश्वराचं नियमित दर्शन करावं आणि परमेश्वराचं नियमित तुम्ही नामस्मरण करावं. आपोआप या सगळ्या वासना तुमच्या नष्ट झालेल्या दिसतील. तर विठ्ठलाच्या दर्शनाचा आनंद किती झाला हे नामदेव महाराज एका उदाहरणातून समजून सांगतात. चकोर पक्षी जसा चंद्र उगवण्याची आतुरतेने वाट पाहतो, असं म्हणतात की चकोर पक्षी चंद्राचे किरण पिऊनच जगतो, नाही का. ढग पाहिले की पाऊस येणार म्हणून मोर आनंदाने नाचायला लागतो. तसं नामदेव महाराजांना तो आनंद झालेला चकोर पक्षासारखा आणि मोरासारखा, नाही का. भगवंताची तेवढी ओढ असली की भगवंत हा भेटतो. चकोर पक्षी पण चंद्र उगवायच्या वेळेस अगदी आतुरतेने आकाशाकडे तोंड करून बसलेला की कधी चंद्र दिसेल आणि मी ते चंद्राचे किरण पेल. मोरसुद्धा ढग यायला लागले, गडगडायला लागले की आनंदाने नाचायला लागतो. नामदेव महाराजांना तसाच आनंद भगवंताच्या दर्शनाने झालेला आहे. किती ओढ असेल, नाही का, भगवंताची, तर माऊली ज्ञानेश्वर माऊलीसुद्धा एका याच्यात सांगतात आहे, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. ज्ञानेश्वर माऊली सुद्धा काय सांगतात, सर्व सुख काय आहे, सगळ्या सुखाचा आगर काय आहे, तर बाप रखुमा देवीवर. आणि रुक्मिणी मातेचा पती जो श्रीकृष्ण, तोच भगवत सगळ्या सुखाचा सागर आहे. तुका महाराज सुद्धा काय सांगतात आहे, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडेल. माझं सगळं सुख कशात आहे तर भगवंताचा चेहरा पाहण्यातच आहे. नामदेव महाराज अभंगाच्या शेवटी आपल्याला समजून सांगतात आहे की भगवंताच्या दर्शनाने सगळं पाप, ताप आणि दुःख हे नाहीसं झालेलं आहे. फक्त सुख शिल्लक राहिलेलं आहे. त्याला पाप करण्याची बुद्धी होत नाही. ज्याला विषयवास तो काय होतं, माणसाला पाप करायची इच्छा होते आणि मग पाप करण्याची बुद्धी होते. त्याला संत निळोबा राय काय सांगतात ते आपण पाहूया. पापतया नाव परदारा गमन, पापते परधन अपहार. पाप म्हणजे काय तर परदारा गमन, परस्त्रीकडे जाणं. पापते परधन अपहार, दुसऱ्याचं धन लुटणं. पापतेची निंदा परपीडा परद्वेष, दुसऱ्याची निंदा करणं हे पाप आहे. दुसऱ्याला त्रास देणं हे सुद्धा पाप आहे. पाप ते उपहास पुढीलांचे, एखाद्याचा उपहास करणं, एखाद्याला वाईट वागणूक देणं. पाप तेची जीवी विषयांची आसक्ती, पाप अभक्ती कुळाचारी. निष्ठा म्हणे पाप मुख्यतेची साचे, नावडे देवाचे नाममुखी. देवाचं नाव घ्यावंसं वाटत नाही हे सुद्धा एक प्रकार पापच आहे. म्हणून मनुष्य अशी दुःखी झाला की रडतो. अतिसुख असलं तरी रडतो, नाही का. दुःखाने त्याला बोलवत नाही आणि अतिशय सुखानं आनंदाने सुद्धा त्याला कधी कधी बोलता येत नाही. पण सुखाने खूप आनंद झाला की माणसाला बोलायला जड जातं. नामदेव महाराज ते सांगतात की मला अतिशय सुख लाभल्यामुळं मला आता काही बोलता येत नाही. तुकाराम महाराज सुद्धा आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाची.
भगवंताचं दर्शन झालं की सगळीकडे आनंदी आनंदच होतो. आपणही म्हणजे आपल्या सुखदुःखाच्या ज्या कल्पना आहे त्या एकदा समजून घेतल्या पाहिजेत, की खूप पैसा मिळाला, गाडी मिळाली, बंगला मिळाला म्हणजे येणारा आनंद फार काळ टिकत नाही. कारण त्या सुखाबरोबर दुःखही येत असतात. कोणतंही सुख एकटं येत नाही. भुकेलेला अन्नदान करणं, त्याच्या तृप्तीने तुम्हाला जो आनंद होईल तो वर्णनीय आहे. म्हणून चांगले पाहिले, चांगले बोलले की आपोआप चांगलं करायची काहीतरी इच्छा होते. म्हणून नेहमी चांगलं पहा, चांगलं बोला, चांगला विचार करा, म्हणजे आपोआपच आपल्या हातून चांगलं कर्म घडतं. चांगलं कर्म घडलं की आपल्याला भगवंताचं दर्शन आपोआप सुलभ होतं. नामदेव महाराजांना जसा आनंद झाला तसा आनंद आपल्या सगळ्या लोकांना सुद्धा व्हायला पाहिजे. तर आज आपण इथं थांबूया. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, इतरांना पाठवा, फेसबुकवर पाठवा, व्हॉट्सअपला पाठवा आणि तुमच्या कॉमेंट्समध्ये रामकृष्ण हरी जरूर द्या. तुम्ही कुठून पाहता ते गावाचं नाव टाकता तर मला थोडासा त्याचा आनंद जास्त होईल. रामकृष्ण.